वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगतगुरु तुकाराम महाराज की जय। भारत की सभी साधु संतन की हलो जय। बोल जयकारा शेरावाली का साचे दरबार की जय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। परम पूज्यने श्री गुरुदेव चराचरामध्ये चैतन्य रूपी वास करणारे श्री गुरुदेव शक्ती भागवत कथेकरिता उपस्थित सर्वत्र माझे भाविक भक्त माता पिता बंधू भगिनी बाल गोपाल आणि मित्र मैत्रिणींनो, आज आपल्या कथेचा शेवट 7वा दिवस समारोपीय कथा भगवंताला समर्पण आणि अशा या कथेकरिता आपल्या परिसरामधील सर्व साधू संत देवी देवता ज्या भगवान कृष्ण परमात्म्याची आपण कथा करीत आहोत अशी अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा विश्वचालक जगद्गुरु परमात्मा कृष्ण ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविद्या आत्मरूपा अशा प्रकारे सर्व देवी देवतेला बोलूया आणि कथेला सुरुवात करूया। भजन केलं का सर्वांनी? टाळी वाजवली का? केलं का भजन? अरे हायने म्हणत नाही ने म्हणत। उद्या कोण म्हणणार तुम्हाला? सकाळच्या कथेमध्ये आपण जी कथा पाहिली, शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, सुंदर भगवंताचा विवाह घनदाट घनघोर अरण्यामध्ये जामवंती मातेशी झाला आणि सुंदर जामवंती माता भगवान कृष्ण कन्हैया त्याच बरोबर जामवंतजीने दिलेला सुमंतक सोन्याच्या मण्याचा हार कुणाला दिला? भगवान कृष्ण परमात्म्याला। देवावर चोरीचा आड होता। आता तुम्ही सकाळच्या कथेमध्ये होते नाही होते जे असेल त्यांना कळेल। देवावर चोरीचा आड कुणी घेतलेला? राजा सत्राजितजीने। काही दिवसाने कालांतराने राजा सत्राजितजीला कळल्या गेलं की माझा भाऊ प्रसेन तो हार गळ्यामध्ये घालून शिकारीला गेलेला होता। प्रसेनजी काही दिसत नव्हते। मी कृष्णावर चोरीचा आड घेतलेला आहे, पश्चाताप झाला। तिकडनं भगवान कृष्ण परमात्मा जामवंती पुन्हा मधात देवाच्या पत्न्या काही सत्या भद्रा लक्ष्मणा कल्पना कालिंदी मित्रवृंदा जामवंती सर्वच्या सर्व एवढी सारी वरात घेऊन देव सत्राजित राजाच्या घरी आले आणि सत्राजित राजाला जो तो हार जामवंतजीने दिलेला कन्यादानामध्ये अर्पण केलेला तो हार सत्राजितजीच्या हातावर ठेवला। सत्राजितजीला पश्चाताप, देवा मी तुमच्यावर चोरीचा आड घेतला, आड घ्यायला नको होत। आता देवा हा हार मला पाहिजे नाही। मग काय देवा, हा हारही नको आहे आणि माझी जी मुलगी आहे सत्यभामा तुम्हाला तिच्याशी विवाह करावा लागेल। देव म्हणते एवढ्या साऱ्या माझ्या सोबत आहे, हे घरी आहे, रुक्मिणी माता माझी सारखी वाट बघत आहे। काय बघत आहे? माझी सारखी वाट बघत आहे आणि जर मी आता सत्यभामेशी लग्न केलं कठीण काम होईल। नकार देते, नाही नाही देवा काही करा पण माझ्या मुलीशी विवाह करा। तर देवाचा तिसरा विवाह सत्राजित राजाच्या घरी झाला। कुणाशी? सत्यभामा मातेशी। मग अशा सत्यभामा जामवंती मित्रवृंदा कालिंदी सत्या भद्रा लक्ष्मणा
सर्वांची वरात घेऊन देव आपल्या द्वारावर आले. रुक्मिणी माता वाट बघत होत्या. आवाज दिला देवाने, अगं रुक्मिणी आरती वगैरे घेऊन या. काय म्हणते रुक्मिणी मातेला? आरती वगैरे घेऊन या. आता रुक्मिणी मातेला माहीतच नव्हतं एवढी सारी वरात. सुंदर छान आरती वगैरे काढली आणि द्वारावर आल्या. पाहते इकडूनही पत्न्या इकडूनही पत्न्या, मधोमध देव उभे. रुक्मिणी मातेने देवाला त्या ठिकाणी काहीच विचारलं नाही. सुंदर छान भगवान कृष्ण परमात्म्याचं काय केलं? स्वागत केलं. एवढ्या साऱ्या पत्न्या नेऊन आपल्यासारखे असते तर शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, काय केलं रुक्मिणी मातेने? सर्वांचं स्वागत भगवान कृष्ण परमात्म्याचं. सुस्वागतम कृष्णा, सुस्वागतम कृष्णा म्हणा. सुस्वागतम कृष्ण, 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 सुस्वागतम कृष्ण. सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, स्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. स्वागतम सुस्वागतम स्वागतम कृष्णा. अशा प्रकारे भगवान द्वारकाधीशजीचं रुक्मिणी मातेने स्वागत केलं. अशा देवाच्या एकूण पत्न्या मेन किती होत्या? 8 होत्या. एकूण पत्न्या देवाच्या 8 होत्या. माता रुक्मिणी, जामवंती, सत्यभामा, मित्रवृंदा, सत्या, भद्रा, लक्ष्मणा, कालिंदी. अशा प्रकारे या देवाच्या 8 पत्न्या मेन आहे.
आणि 16,100 भौमासुराच्या अंडरमध्ये असलेल्या की जेव्हा देवाने ज्यांची सुटका केली अशा त्या स्त्रिया, त्या 16,100 आणि या 8 अशा किती झाल्या? 16,108. फक्त देवाच्या 8 पत्न्या मेन, 16,100 त्या पत्न्या नव्हत्या. सकाळी आपण वर्णन केलं त्या कथेचं. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर छान देव आपल्या द्वारका नगरीमध्ये महालात राहायला लागले. आणि राहता 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 एक दिवस राजा परीक्षितीने प्रश्न केला. म्हणते गुरुदेव काय? तर देवाच्या चरित्राची एवढी मोठी कथा ऐकली, मन तृप्त झालं. काय म्हणते? मन तृप्त झालं कथा ऐकता ऐकता. पण जेणेकरून अशी कथा सांगा की त्या कथेने माणसाला वैराग्य प्राप्त होईल, अशी कोणती कथा आहे? तर भगवान शुकाचार्यजी राजा परीक्षितीला सुदाम देवाची कथा सांगायला लागले. इकडे बघा, कुणाची कथा? सुदाम देवाची. तर सुदाम देव हे पोरबंदरचे राहणारे भगवान कृष्ण परमात्मा आणि बलराम दादा सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये जेव्हा होते, कशासाठी? गुरु दीक्षा, देवाचं शिक्षण ज्या ठिकाणी झालं, ज्या गुरुने दिलं ते म्हणजे सांदीपनी ऋषी. शिप्रा नदीच्या तीरावर सुंदर छान आश्रम होता. आणि अशा आश्रमामध्ये पोरबंदरचे राहणारे सुदाम देव, त्या आश्रमामध्ये सुदाम देवाची आणि कृष्ण परमात्म्याची भेट झाली गुरुकुलामध्ये. आणि भेट झाल्यानंतर एवढी जवळीकता, एवढी मित्रता की त्या ठिकाणी एकमेकाशिवाय दोघही राहू शकत नव्हते. कोण? सुदाम देव आणि भगवान कृष्ण परमात्मा. एवढी मैत्री, एकमेकाच्या जीवावर जीव देणारे मित्र ते म्हणजे सुदाम देव आणि भगवान कृष्ण परमात्मा. एकमेकाला काही दुःख झालं तर दुःखाचं सांत्वन करणारे ते मित्र म्हणजे सुदाम देव आणि कृष्ण परमात्मा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते, मैत्री करा. तरुण मुलं मुली वगैरे मैत्री जरूर करा, मित्र जरूर करा जीवनामध्ये, पण जेणेकरून आपल्या जीवनाचं कल्याण करेल, जीवनाचं सार्थक करेल असा मित्र जगामध्ये हवा. नाहीतर काय मित्र, आज चांगल्या मित्रालाही बिघडवणारे काय आहे? मित्र आहे. एखादा चांगला मित्र जर असेल, हा कसा बिघडतय याची वाट बघतय. काय बघतय? याची वाट बघतय. म्हणून सावधान रहा. ये दुनिया है मतलब की, सुनो, ये दुनिया है मतलब की कौन किसी का होता है, जिसके पर भरोसा है वही धोखा देता है. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, नाहीतर दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा,
मित्र म्हणण्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवनभर तुझी 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 एक तू मित्र कर आरशासारखा एक तू मित्र कर आरशासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबरा सारखा दुःख अडवायला उंबरा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा हजारो मित्र करायची काही गरज नाही एक तू मित्र कर आवाज वाढव एक तू मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा नाहीतर काही मित्र गारव्यामध्ये सुद्धा वणव्यासारखे असतंय गारव्यामध्ये कसे असतंय वणव्यासारखे म्हणून आता तर मित्रापासून काळाची गरज आहे ही काळाची काय आहे गरज आहे अरे एखादा मित्र पित जरी नसेल खात जरी नसेल तरी त्याला प्रयत्न काय करते घेणं लेखा थोडीशी नाही आहे की नाही घेणं लेखा थोडीशी अरे नको तरी पण असे आता खूप सुरू आहे म्हणून मित्रामध्ये राहावं पण सावधान त्यामध्ये फार महत्वाचं आहे शुकदेवजी महाराज हे राजा परीक्षितीला सांगायला लागले की राजा एकमेकाच्या जीवावर जीव देणारे मित्र सुदामदेव आणि कृष्ण मित्र असावा पेंद्यासारखा सुदामदेवासारखा नंदराजा वसुदेव सारखा सुदामदेवजी आणि भगवान कृष्ण परमात्मा कुणाच्या आश्रमामध्ये राहिले गुरुच्या कोणते गुरु सांदीपणी ऋषी छोटे छोटे बालक होते सुदामदेव देवापेक्षा मोठी आहे पण देव छोटे होते पण त्या ठिकाणी 14 विद्या 64 कला किती कला 64 कला 14 विद्या 6 गुणाने परिपूर्ण असलेले भगवान कृष्ण परमात्मा मग देवाच्या अंगामध्ये 14 विद्या आहे 64 कला आहे त्यामधली एखादी तरी कला आपल्या अंगामध्ये पाहिजे बिना कलेचं जीवन कामाची गोष्ट नाही
जेव्हा सुदामदेव आणि कृष्ण एकत्र राहायला लागले, राहता 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 एक दिवस गुरुदेवाने विचार केला, कारण सुदामदेव दरिद्री का या ठिकाणी झाले, कसे झाले, तर एकच वेळा सुदामदेव देवाशी खोटे बोलले कुठे खोटे, ज्या वेळेस गुरुदेवाच्या आश्रमामध्ये राहायचे छोटे छोटे मुलं होते, गुरुदेवाने विचार केला की या ठिकाणी आपल्याला या दोनही शिष्याची काय घ्यायची आहे, परीक्षा घ्यायची आहे. म्हणून परीक्षा कशी घ्यायची, तर त्यासाठी मोडी आणण्यासाठी, मोडी समजते का तुम्हाला, इंधन आणण्यासाठी जंगलामध्ये पाठवावं. कुणी विचार केला, सांदीपनी ऋषीने. आणि विचार केल्यानंतर त्या ठिकाणी दोघही छोटे छोटे मुलं सुदामदेव कृष्ण जंगलामध्ये मोडी आणण्यासाठी जायला लागले. गुरुदेवाने विचार केला, छोटे छोटे बालक आहे, यांना भूक वगैरे लागेल, काहीतरी खायला द्यावं. मग एक चण्याची गठोडी आणि ती सुदामदेवाजवळ दिली. सुदामदेवाजवळ दिल्यानंतर दोघही सुदामदेव भगवान कृष्ण परमात्मा कोठे निघाले, जंगलामध्ये मोडी आणण्यासाठी निघाले. मग जंगलामध्ये मोडी आणण्यासाठी जाता 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 रस्त्याने अचानक खूप मोठं अरण्य, खूप मोठं जंगल, घनदाट घनघोर अशा अरण्यामध्ये प्रवेश करते. तर झालं काय, खूप आभाळ आलं. असंच आज आलं असं अचानक विजा वगैरे व्हायला लागल्या, धो 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 पाऊस यायला लागला. सर्व नदी नाले एक झाले, जिकडे तिकडे पाऊस, एवढा पाऊस एवढा पाऊस एवढा पाऊस. दोघही एकमेकाला दिसत नव्हते, दोघांची फूट पडली, कृष्ण आणि सुदामदेवाची. फूट पडल्यानंतर शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजा, एवढा पाऊस एवढा पाऊस एवढा पाऊस, आकाशामध्ये बिजल्या वगैरे विजा, सर्व वादळ सुटलं, झाडे वगैरे पडायला लागली. आणि अशा अवस्थेमध्ये दोघांची फूट पडल्यानंतर एकमेकाला दोघे दिसत नव्हते. सुदामदेव एकीकडे, कृष्ण एकीकडे. एका झाडाखाली देव उभे, एका झाडाखाली सुदामदेव उभे. पाऊस सुरू होता, खूप वादळ सुटलं, हवा विजा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, पाऊस येता 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 थोडा 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 कमी कमी व्हायला लागला. आणि वादळ वगैरे तर बंद झालं, विजाही बंद झाल्या, पण पाऊस येत होता. दोघांची फूट पडलेली, एकमेकाला दिसत नव्हते. आवाज देते देव सुदामदेवाला, सुदामा, अरे सुदामा, कोठे आहे तू? तर एवढ्या पावसामध्ये सुदामदेवाला भूक लागली. बघा काय लागली, सुदामदेवाला भूक लागली. सुदामदेवाने चण्याची गटोडी सोडली, चणे खायला लागले. चणे खाता खाता चणे संपायला आले. देव आवाज देते, सुदामा, अरे सुदामा, कोठे आहे तू? चणे वगैरे खाऊन झाल्यानंतर सुदामदेव आवाज देते, देवा मी येथेच आहे. अरे येथे कुठे? देवा मी तुम्हाला दिसत नाही, जरा सामोर या. सामोर सामोर देव जायला लागले, सुदामदेव तिकडून यायला लागले. दोघांची भेट झाली आणि भेट झाल्यानंतर पाऊस बंद झाला. सुदामदेवाला विचारताय, म्हणते सुदामा खूप सारी भूक लागली, एवढा पाऊस,
आणि म्हणते अशा पावसामध्ये करायचं काय? आपली दोघांची फूट पडल्यानंतर तू एकीकडे मी एकीकडे. अरे आपल्या गुरुदेवाने दिलेले चणे आहे, ते चणे कोठे गेले? आता सुदामदेव देवाशी खोटे बोलायला लागले. काय म्हणते? काय म्हणते देवा? एवढा सारा पाऊस, एवढं सारं वादळ, एवढ्या साऱ्या विजा, आणि अशा अवस्थेमध्ये ती चण्याची गाठोडी कुठे गेली कुठे नाही काही पता नाही. अरे सुदामा, तुला काही माहित नाही का? नाही नाही देवा, मला काहीच माहित नाही. एवढ्या पावसामध्ये कोण बघणार त्या चण्याच्या गठोडीला? कोठे पाहायचे चणे? आपला जीव पाहायचा की चणे पाहायचे? काय म्हणते? मीच तर माझा जीव मुठीत धरून होतो देवा, आणि एवढ्या पावसामध्ये कोण बघणार चण्याची गठोडी? आता देवाने ओळखलं. देव म्हणते सुदामाला, सुदामा चणे तू खाऊन घेतलेले आहे. नाही नाही देवा, मी कशाला खाणार? मी काय एकटंच खाणार का? तुम्हालाही बोलवणार होतो. नाही सुदामा, तू खोटा बोलत आहे. चणे तू खाल्लेले आहे. नाही नाही देवा, मी चणे वगैरे खाल्लेले नाही. अरे सुदामा, मला आवाज येत होता. जेव्हा तू चणे खायचा तेव्हा तुझ्या दाताचा आवाज येत होता. काय देवा? काय म्हणते सुदामा? काय देवा, एवढा सारा पाऊस, आणि म्हणते एवढ्या पावसामध्ये एवढं वादळ सुटलं, आणि त्या वादळामध्ये त्या हवेमध्ये मला खूप सारी थंडी लागायची, आणि त्या थंडीमध्ये माझे दात किंचाळायचे, आणि त्याचा आवाज तुम्हाला यायचा. पहा सुदामा किती हुशार आहे. देवच तर हुशार, पण भक्त त्याच्याही पेक्षा हुशार. अरे सुदामा, खोटा बोलू नको. तू चणे खाऊन घेतलेले आहे. नाही देवा, शक्य नाही. मी तुम्हाला सांगितलं देवा, ती चण्याची गोटडी हरवलेली आहे. अरे नाही नाही सुदामा, बघ, तुला एक नाही दोन वेळा, दोन नाही 10 वेळा विचारते. मला तू एक वेळा तरी सांग, खरा बोल सुदामा, खोट बोलू नको. पण सुदामदेव काही खरे बोलत नव्हते. न खरे बोलल्या कारणामुळं त्या ठिकाणी सुदामदेव देवाला पुन्हा 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 आपलं देव सुदाम देवाला पुन्हा 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 विचारतय, सुदामा तू चणे खाऊन घेतलेले आहे. नकार देणारे सुदाम देव, आणि नकार देत असताना त्या घनदाट घनघोर अरण्यामध्ये देवाने सुदाम देवाला शाप दिला. सुदामा, तू या जन्मामध्ये इथे माझ्याशी खोटा बोलत आहे, तर तू याच जन्मामध्ये काय होशील? दरिद्री होशील. तुझ्या घरी खायला अन्न 18 विश्व दारिद्र्य राहील सुदामा. म्हणून बघा कसं असतंय, माणसाने माणसाशी खोटं बोललं तर चालते, झोपू नका. माणसाने माणसाशी खोटं बोललं तर चालतंय, पण देवाशी कधी खोटं बोलू नये. कालच्या कथेमध्ये आपण पाहिलं, कारण आपण माणसाच्या निगराणीमध्ये जरी नसलो तरी पण देवाच्या निगराणीमध्ये आहे. देवाच्या CCTV कॅमेरा मधून आपण बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून ज्या लोकांची कुणाची वर्गणी राहिलेली असेल त्यांनी आणून देण्याची कृपा करावी. कारण खूप सारा पाऊस आला मगाशी, पावसामध्ये राहू शकते ना, ऐकी नाही. सीधा आटा वगैरे काही जे असेल ते विसरून जातो आपण कधी कधी, आहे ना. काही न्यायचं नाही आपल्याला सोबत, जसं आलं तसं जावं लागतंय. म्हणून जर वर्गणी राहिलेली असेल, आग्रहाची नम्र विनंती, त्यांनी आणून देण्याची कृपा करावी. गोपाल कृष्ण भगवान की शुकदेवजी महाराज
राजा परीक्षितीला सांगायला लागले की राजन, हा शाप त्या जंगलामधला, त्यावेळेस घरामध्ये खायला अन्नाचा कण नाही, राहायला घर नाही, किती 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 दिवसाचे उपवासी सुदामदेव, पण देवाला विसरायचे नाही. रात्रंदिवस प्रभूची सेवा, ईश्वर भक्ती चिंतनामध्ये मग्न राहायचे सुदामदेव. एकही क्षण देवाला विसरत नव्हते. आणि न विसरल्या कारणामुळं एक दिवस सुदामदेवजीची पत्नी सुदामदेवाला म्हणते, देवा, तुम्ही एवढी सारी देवाची भक्ती करता, देवाच्या मूर्ती समोर तासन तास बसता देवा, आपल्या घरामध्ये खायला अन्नाचा कण नाही, मुले रडतय, उपवासी आहे, काहीतरी करा. मला असं वाटतंय की तुम्ही ज्या देवाचं नामस्मरण करता, कोणत्या देवाचं? भगवान कृष्ण परमात्म्याचं. पण अशा देवाचं तुमच्याशी वैरत्व. सुदामदेवजीच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. अगं सुशीला, जो भक्त देवाची नित्य नियमाने आराधना करतो, भक्ती करतो, त्या भक्ताची देव काय घेतो? परीक्षा घेतो. देव भक्ताची घेतो कसोटी. सोनं पितळ पारखण्यासाठी जे जे असे संचिती. सुशीला, मातेला सुदामदेव म्हणते, अगं सुशीला, जे जे असे संचिती ते न चुके कल्पांती. तुझा माझा देवा कारे वैर कार, तुझा माझा देवा कारे वैर कार. तुझा माझा देवा कार्य निराकार, तुझा माझा देवा कार्य निराकार. तुझा माझा देवा कार्य निराकार, तुझा माझा देवा कार्य निराकार. दुःखाचे डोंगर, दुःखाचे डोंगर दाखवेस, दाखवेस. तुझा माझा देवा कार्य निराकार, तुझा माझा देवा कार्य निराकार. आम्ही देवा तुझी केली होती आशा, आम्ही देवा तुझी केली होती आशा, आम्ही देवा तुझी केली होती आशा. परवरिश केशा, परवरिश केशा काढो आले. तुझा माझा देवा कार्य निराकार, तुझा माझा देवा कार्य निराकार, तुझा माझा देवा कार्य निराकार. तुझा माझा देवा कार वैर कार, दुःखाचे डोंगर दाखविसी, दुःखाचे डोंगर दाखविसी. तुझा माझा देवा कार वैर कार. इकडे बघा,
गरिबी काय असते, दरिद्री काय असते, हे या कथेवरून सिद्ध होते, लक्षात घ्या. नाहीतर हे झाकी दाखवायचं काही काम नाही. आपल्याला आज सगळ्या गोष्टी परिपूर्ण आहे, पण त्यावेळेची परिस्थिती जर बघाल, राहायला घर नव्हतं, घरावर छप्पर नव्हतं, खायला अन्नाचा कण नव्हता, एका साडीवर संसार करणारी माता सुशीला आपल्याच्याने होते का एवढं सारं? होतंय का? आपल्याला एकावर एक 100 साड्या आहे, तरी आपल्या पतिदेवाशी आपलं कधी भांडण होईल सांगता येत नाही. हा, मला दिवाळीला साडी घेतलीच नाही, या गोष्टीवरून कितीतरी वाद होत आहे. थोड्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आज आपण आपल्या घरामध्ये खूप सारा कलह करतो. महिला मंडळ लक्षात घ्या, जीवन खूप सुंदर आहे, चांगल्या प्रकारे जीवन जगा. ही कथा आणि ही झाकी यासाठी आहे, दाखवणं. नाहीतर एवढा मोठा वेळ त्या झाकीमध्ये घालणं काही खरं नाही आहे. आणि एवढी मोठी आपण झाकी दाखवतो कशासाठी? की हे चरित्र आपल्या समोर, हे दृश्य त्यावेळेच दिसलं पाहिजे, त्यासाठी. हसायसाठी आपण झाकी नाही दाखवत. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगायला लागले, सुदामध्ये आपल्या पत्नीला सुशीला मातेला म्हणायला लागले, अगं सुशीला, आपण कृष्ण परमात्म्याची, कृष्ण कन्हैयाची भक्ती करतो, भजन करतो, नामस्मरण, चिंतन, संकीर्तन, सत्संग करतो. का तर असं आहे. कशासाठी? आपला संसार सुखाचा व्हावा, आपल्या संसारामध्ये दुःख राहू नये. काय देवा, काय म्हणते सुशीला माता, काय देवा, एवढं सारं दुःख आहे, 18 विश्व दारिद्र्य, खायला अन्नाचा कण घरामध्ये नाही, तरी तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. मला असं वाटतंय तुम्ही एखाद्या तरी वेळा देवाच्या दर्शनाला जावं आणि देवाचं दर्शन करून यावं. काय म्हणते? देवाचं दर्शन करून यावं, कारण देवाच्या दर्शनाने भाग्य उदयास येते. येते कसे? या कथेवरून सिद्ध होते. एक तरी वेळा तुम्ही देवाच्या दर्शनाला जावं असं मला वाटतंय, कारण तुम्ही खूप सारं सांगता ज्या कृष्णाबद्दल, ज्या तुमच्या देवाबद्दल, त्या देवाला आपली काहीच का दया येत नाही, काहीच कळवळा नाही. आणि अशा देवाची तुम्ही रात्रंदिवस भक्ती नामस्मरण करता. एखाद्या तरी वेळा जा. अग, जवळपास नाही द्वारका नगरी, द्वारकेला जायचं आहे. द्वारकाधीश कृष्ण परमात्मा आज तो या जगाचा देव आहे, जगाचं कल्याण करणार आहे, आपलंही कल्याण होईल. तुम्ही तर सांगता की माझा बालपणीचा मित्र आहे. म्हणते होय, माझा बालपणीचा मित्र आहे, पण आज द्वारका नगरीचा राजा कोण आहे? राजा आहे, राजा. आणि मी जर त्याच्या द्वारावर, त्याच्या महालामध्ये, त्याच्या द्वारका नगरीमध्ये गेलो तर त्याला असं वाटेल की हा सुदामा दरिद्री आहे, गरीब ब्राह्मण आहे, याच्या घरी 18 विश्व दारिद्र्य आहे, आणि हा काहीतरी याचक म्हणून मला मागायला आलेला आहे. नाही नाही देवा, मी तुम्हाला काही मागायला पाठवत नाही. काय म्हणते? मी तुम्हाला काही मागायला पाठवत नाही, मी फक्त तुम्हाला दर्शनाला पाठवते. ठीक आहे अगं देवी. काय म्हणते? अगं देवी, दर्शनाला जर देवाच्या जायचं असलं तर सोबत काहीतरी न्यावं लागतंय. आपल्या घरामध्ये काहीच नाही. फाटलेले वस्त्र सुदाम देवाच्या अंगावर, एक काठी घेतली हातामध्ये. माता सुशीला त्या ठिकाणी म्हणायला लागल्या, काळजी करू नका, मी लवकरात लवकर या ठिकाणी तुम्हाला प्रसाद म्हणून देवाला देईल. 2-4 घरचे काम केले, त्याचा मोबदला मिळाला, आणि त्या मोबदल्यामध्ये एका दुकानामध्ये जाऊन पोहे विकत आणले. तो प्रसाद एका फाटलेल्या सेल्यामध्ये त्याची गठोडी बांधली.
पायामध्ये चप्पल नव्हती, कितीतरी दिवसाचे उपवासी सुदाम देव द्वारका नगरीमध्ये द्वारकाधीशजीच्या दर्शनाला जायला लागले. मोरशा हे मोरशा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, 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 चले श्याम सुंदर से ताली वाजवा सर्वांनी. सुदामा. गाते चले मन में हो, गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. जय हो. ताली बजाओ सभी लोग एक साथ भाव से श्रद्धा से सुदाम देव देवाच्या दर्शनाला निघालेले आहे. लोटा डोली कंधे पे लटकाए, चावल की पोटली बदलने जमाए, लोटा डोली कंधे पे लटकाए, चावल की पोटली बदलने दबाए, पहुंच जाए द्वारका हो, पहुंच जाए द्वारका और ये धामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare. हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे Hare Rama, Rama Rama, Hare Hare. हरे रामा हरे रामा, राम राम हरे हरे, हरे कृष्णा Krishna Krishna, हरे हरे. चली श्याम सुंदर से मिलने सुदामा, गाते चले मन में
गाते चले मन में हरे कृष्ण रामा, चले श्याम सुंदर से मिलने सुदामा। सुदाम देव देवाच्या खाली बसा सर्वांनी द्वारका नगरीमध्ये जाऊन पोहोचले। रस्त्याने चालणं होत नव्हतं, पायामध्ये चप्पल नव्हती, हातामध्ये काठी, फाटलेले वस्त्र अंगावर आणि त्या द्वारका नगरीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना विचारते की का हो हीच का माझ्या सख्याची द्वारका नगरी, हीच का माझ्या कृष्णाची द्वारका नगरी। हीच का माझ्या कृष्ण कन्हैयाची द्वारका नगरी। माझा सखा येतो, बालपणीचा मित्र आहे, पण कुणी बोलत नव्हतं द्वारकेमधलं सुदाम देवासोबत। थकून गेले, विचार करते मनामध्ये घराकडे परत जावं, पण काही वेळाने दुरून देवाचा सुदाम देवाला महाल दिसला। महालाच्या द्वारावर 2 द्वारपाल उभे होते आणि त्या द्वारपालाजवळ जाऊन उभे राहिले सुदाम देव आणि त्यांना विचारते का हो हीच का माझी द्वारका नगरी। म्हणते माझी नाही, माझी नाही, हीच का माझ्या सख्याची द्वारका नगरी। देहाचा भान विसरून गेले होते सुदाम देव। माझा कृष्ण, माझा बालपणीचा मित्र, माझा कृष्ण, माझा मित्र, माझा सखा आज तो द्वारकेचा राजा आहे। हाच का त्याचा महाल। दोन्ही द्वारपाल एकसारखे बघायला लागले। म्हणते हा मनुष्य कोण असेल। अंगावर धडाचे वस्त्र नाही, फाटलेले वस्त्र, पायामध्ये चप्पल नाही, कितीतरी दिवसाचे उपवासी जर 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 जीर्ण झालेलं शरीर सुदाम देवाचं। एकसारखे बघतय। म्हणते सुदाम देव त्यांना का बोलत नाही। मला असं वाटतंय हाच माझ्या सख्याचा माल असावा, हाच माझ्या मित्राचा महाल असावा असं मला वाटतंय। पण दोनही द्वारपाल एकसारखे का बघत होते। देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे मैं विश्वास लेके आया हूँ। देखो देखो ये गरीबी का हाल, कृष्ण के दर पे विश्वास लेके आया हूँ। मेरे बचपन का यार है मेरा श्याम, यही सोच कर मैं आस लेके आया हूँ। जय हो, ताली बजाओ। कह दो कि दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है।
बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। बता दो कन्हैया को नाम है सुदामा। एक बार मोहन से जाकर के कह दो, एक बार मोहन से जाकर के कह दो, मिलने सका नसीब आ गया है, मिलने सका नसीब आ गया है। अरे द्वार पालो कन्हैया से कह दो। सुदामदेव देवाला विनवणी करते, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है। दोनों ही द्वारपाल सुदाम देवाला लोटायला लागले। सुदाम देव मागे जाते, खाली पडते, पुन्हा उठते आणि उठल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा विनवणी करते आणि सांगते, काय म्हणते, जय हो सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले, लगाया गले से सुदामा को मोहन। हुआ रुक्मिणी को बहुत ही अजम्बा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अजम्बा। हे मेहमान कैसा अजीब गया है, मेहमान कैसा अजीब गया है। अजय द्वार पालो कन्हैया से कह दो, अजय द्वार पालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है, दर पे सुदामा करीब आ गया है। सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। द्वारपालाने निरोप दिला। देवाने सुदामा नाव ऐकल्याबरोबर आनंद झाला। धावत 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 देव सुदाम देवाला आणायला गेले आणि आपल्या महालामध्ये आणलं। ज्या सिंहासनावर देव बसायचे त्या सिंहासनावर सुदाम देवाला बसविलं। आपण म्हणतो सुदामा गरीब आहे, लक्षात घ्या, माणूस पैशाने, धन दौलत, इस्टेट, प्रॉपर्टीने श्रीमंत होत नाही। आपल्या नजरेमध्ये आहे की सुदामा गरीब आहे, पण सुदाम देवासारखा श्रीमंत या जगामध्ये कुणीच नाही। का? किती मोठा अधिकार आहे सुदाम देवाचा। ज्या सिंहासनावर देव बसायचे त्या सिंहासनावर सुदाम देवाला बसविलं। अजून कोणतं भाग्य पाहिजे हो? नाही का? कोणतं भाग्य पाहिजे अजून? एवढं मोठं भाग्य सुदाम देवाच्या नशिबामध्ये। सुदामा देव विचारताय, सुदामा काय देवा? ज्यावेळेस सुदाम देव बोलायला लागले तर रुक्मिणी माता पाहायला लागल्या। हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीबा गया है। आतापर्यंत म्हणते असा पाहुणा कधी पाहिला नव्हता घरी।
हा पाहुणा कोण की डायरेक्ट देवाच्या सिंहासनावर. देव म्हणते रुक्मिणी मातेला बघू नको, पाहू नको. टकटक बघायला लागली रुक्मिणी. आरती वगैरे घेऊन ये. आरती वगैरे घेऊन जायला लागल्या रुक्मिणी माता. आरती वगैरे नेता नेता आरती न्यायला झाला वेळ. स्वतःच्या अश्रूने देवाने सुदाम देवाचे चरण धुतले. खूप काटे सुदाम देवाच्या पायामध्ये. स्वतः देवाने देवाच्या हाताने. रुक्मिणी मातेला म्हणते सुई वगैरे मिळते का बघावी लागल देवा, वेळ होतय. वेळेच्या अभावे देवाने स्वतःच्या दाताने बघा, स्वतःच्या दाताने सुदाम देवाच्या पायामधले काटे काढले. एवढा मोठा अधिकार सुदाम देवाचा. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, या ठिकाणी सुंदर छान पूजन वगैरे केलं सुदाम देवाचं. सिंहासन पे अपने सुदामा बिठाये, चरणास ओसे श्यामणे धुलाये. चरणास ओसे श्यामणे धुलाये. अशा प्रकारे सुदाम देवाचं पूजन वगैरे केलं आणि सायंकाळची वेळ झाली. सुदामा काय म्हणते देव, सुदामा किती दिवस झाले निघाला? काय सांगू देवा, खूप सारे दिवस झाले. कारण स्नान वगैरे केलं की नाही केलं? नाही देवा. स्वतः स्नान आंघोळीला देवाने पाणी टाकलं सुदाम देवाला. स्वतःचा भरजरी पितांबर परिधान करायला दिला. सुंदर छान सुदाम देव राहायला लागले. रुक्मिणी माता त्या ठिकाणी बाकी देवाच्या पत्न्या होत्या. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगत असताना खूप आनंद झाला देवाला, सुदाम देवाला. बालपणीचे मित्र मिळाल्यानंतर आगळा वेगळाच आनंद असतो. माझा सखा, माझा मित्र, माझा देव, माझा राजा, राजसिंहासनाधीश्वर भगवान कृष्ण परमात्मा सुदाम देवाच्या चरणाशी बसले आणि सुदाम देवाला विचारते. म्हणते सुदामा काय म्हणते? म्हणते सुदामा लग्न वगैरे झालं का? म्हणते होय देवा. काय म्हणते? होय देवा. का रे केव्हा झालं सुदामा लग्न वगैरे? केव्हा झालं देवा? कोरोनात झालं म्हणते. काय म्हणते? का रे म्हणते तू लग्न वगैरे केलं, मला बोलवलं नाही. काय बोलवायचं देवा, एवढा कोरोना कुठं बोलवा? तर का रे म्हणते लग्न वगैरे झालं, मग तुझी पत्नी वगैरे? होय देवा मला पत्नी आहे, मुलं आहे, सर्वच आहे. का रे म्हणते मग माझ्या वहिनीने माझ्यासाठी काही पाठविलं असेल ना? काय म्हणते? पाठविलं असेल ना. सुदामदेव इकडे तिकडे पोयाची गटोडी लपवायला लागले. अरे सुदामा आता लपू नको. देवाने ती गटोडी हिसकावून आपल्या जवळ घेतली आणि पोयाची गटोडी सोडायला सुरुवात केली. देवाने पोह्याचा प्रसाद आपल्या हातावर घेतला, खायला लागले देव. लगेच रुक्मिणी माता धावल्या. हा देवा तुम्ही एकटेच खाता का? मलाही द्या. त्यानंतर भरपूर होत्या देवाच्या पत्न्या एकामागे एक एकामागे एक जायला लागल्या. शुकदेवजी महाराज राजा परीक्षितीला सांगते की राजन, अशा प्रकारे अद्भुत लीला देवाची सुंदर झाकी. देव म्हणते सुदाम देवाला, कसं वाटते सुदामा? खूप छान वाटते देवा. आता काय बघायचंय? आनंदी आनंद. आनंदामध्ये सुदामच्या घरी राहिले. किती दिवस राहिले? 8 दिवस. मग 8 दिवस राहिल्यानंतर एक दिवस देवाने विचारलं सुदाम देवाला, विचारा देवा काय म्हणते? का रे सुदामा
तुझं लग्न झालं म्हणते. होय देवा. बोल सुदामा, काय म्हणताय? होय देवा, तुला मुलं वगैरे आहे? होय देवा, पत्नी आहे, सगळंच आहे, परिवार आहे. का रे म्हणते, मग आता तुला 8 दिवस झाले. काय म्हणते? 8 दिवस झाले, 7 दिवसाचा सप्ताह होऊन गेला. काय म्हणते? 7 दिवसाचा सप्ताह होऊन गेला, 8वा दिवस निघाला, तरी तुला तुझ्या बाईची, घरच्या मुलाची आठवण वगैरे येत नाही का? येते देवा. मग का रे, आठवण वगैरे येते. पाहुणा किती दिवस असते हो घरी? किती दिवस? 2 नाही 4 दिवस. 8 दिवस झाले. देवाले वाटलं हे काही बरं नाही आहे, राहिला तरी इथंच राहून जाईल, नाही का? 4 दिवस राहणं ठीक आहे. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिनाही होऊन राहिला. नाही सुदामाला आता जावं लागेल. सुदामा, आला तसा तुझ्या नगरीमध्ये परत जा. दुःख झालं सुदाम देवाला, डोळ्यामध्ये अश्रू आले. सुदाम देव आपल्या जागेवरून उठले, देवाच्या सिंहासनावरून उठले. आणि उठल्यानंतर सुदाम देव देवाच्या चरणावर, देवाच्या चरणावर नतमस्तक झाले. सुदाम देवा, देवाच्या पायावर डोकं ठेवा. सुदाम देव देवाला नमस्कार वगैरे करताय, चरणावर नतमस्तक होते. सुदामा, आला तसा नगरीमध्ये परत जा. निघाले सुदाम देव. देव सोडायला जायला लागले. हळूहळू सुदामा, अरे केलाय, जाओ जाओ. तर भगवान कृष्ण परमात्म्याने सुदाम देवाची नगरी सोन्याची बनवली. सुदाम देव आपल्या नगरीमध्ये धावत 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 गेले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. हरे राम 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 सीता राम राम राम. राम 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 सीता राम राम राम. हरे 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 राम 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 सीता राम राम. अशा प्रकारे द्वारकाधीशजीने सुंदर छान 18-20 सुदाम देवजीच्या घरी होत. पण ते देवाच्या दर्शनाने सुदाम देवाचं भाग्य या ठिकाणी उदयास आलं. समोर या फोटो काढून घ्या लवकर. तर फोटो काढायसाठी इकडे या ना. तर अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि घंटी बेल दाबा. बेल म्हणते त्याला असं. बरं, त्यानंतर पौर्णिमाची दिदी ना नंबर घेतला तुम्ही. हे तुम्ही फोटो गिटो काय काढायचे याच्या मागच नका, भानगडीतच नका पडू. तुम्हाला सगळं कार्यक्रम आपल्या गावचा आपल्या चॅनलवर, यूट्यूबवर, फेसबुक, इंस्टाग्राम. पौर्णिमाची दिदी त्याला जी लावायचं तसं नाहीये. लई रंगारंगाच्या पौर्णिमा अमावस्या येते मग त्याच्यावर. तर अशा प्रकारे सुदाम चरित्र या कथेला विराम देऊ. फक्त 10 मिनिटाची कथा आहे आता. तर द्वारकाधीश कृष्ण परमात्मा यादव कुळामध्ये, तर यादव कुळाचा विनाश कसा झाला. जामवंतीचा मुलगा, एकुलता एक मुलगा साम नावाचा, भगवान कृष्ण परमात्मा साम नावाचा मुलगा. देवाच्या यादव कुळाचा एवढा विनाश कसा झाला पहा. फक्त दारूने, मदिरा
दारूने 56 कोटी यादव होत. किती? 56 कोटी. सर्व नष्ट झाले, विनाश झाला. पिंडारक नावाचं तीर्थक्षेत्र, त्या ठिकाणी साधू संतांचा मेळावा आणि त्या मेळाव्यामध्ये मोठमोठे साधू संत ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बोलवले. मेळाव्याला सुरुवात झाली. आता हा जो साम नावाचा मुलगा होता, छोटी छोटी मुलं एकत्रित केली याने. आणि जो पिंडारक तीर्थक्षेत्र ठिकाणी साधू संतांचा मेळावा होता, हे साधू संत खरे आहे की खोटे आहे, आपल्याला यांची परीक्षा घ्यायची आहे. म्हणून सर्व मुलांना एकत्रित केलं. साम नावाच्या मुलाने साडी परिधान केली, आपल्या पोटाला कपडे वगैरे गुंडाळले. आता लहान लेकरं म्हटले की थोडे कार्टून असतात ना, ते कधी काय करण, काही खरं नाही त्यांचं, आहे ना. मग या साम नावाच्या मुलाने साडी वगैरे परिधान केली आणि साडी वगैरे परिधान करून त्या ठिकाणी पोटाला कपडे गुंडाळले, साडी परिधान केली. छोट्या मुलांना एकत्रित करून कोठे गेले? त्या मेळाव्यामध्ये गेले. आणि मेळाव्यामध्ये गेल्यानंतर एका साधू संताच्या साम नावाचा मुलगा चरणावर आपलं डोकं ठेवतंय. आणि चरणावर डोकं ठेवल्यानंतर त्या ठिकाणी त्या साधू संत महात्म्याला विचारते, गुरुदेव मला मुलगा होईल की मुलगी होईल? लेकरू केवढं छोटस, पण पहा यांचा किती, नाही का, विचार करायची गोष्ट आहे. मला मुलगा होईल की मुलगी होईल गुरुदेव? साधू संत महात्म्याने ओळखला, आत्मज्ञानी. अरे तुला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही. तुझ्या पोटामधून एक खूप मोठं लाकडाचं मुसळ खाली पडेल आणि तेच लाकडाचं मुसळ तुमच्या सर्व यादव कुळाचा विनाश करणार. मुलं घाबरले, भयभीत झाले. घरी आले. घरी सांगितलं, सर्व यादव कुळ एकत्रित झालं, फक्त देव नव्हते त्यामध्ये. मुलाने साडी खाली काढल्याबरोबर साम नावाच्या मुलाच्या साडीमधून एक लाकडाचं मुसळ खाली पडलं. यादव कुळ भयभीत झालं, सर्व यादव कुळामधले यादव. या मुसळाचं काय करायचं? आपल्या सर्व यादव कुळाचा विनाश होणार. तर या मुसळाला आपल्याला नष्ट करायचं आहे, फेकायचं आहे. मग फेकायचं कुठे? तर त्या मुसळाचं बारीक असं चूर्ण केलं. आता ज्यांनी ते मुसळ पाहिलेलं असेल, पहिल्या काळामध्ये होतं ते, जुन्या काळामध्ये उखळ आणि मुसळ. आता हे गेलं जाते, पाटे, उखळ, मुसळ. पण त्या लाकडाच्या मुसळाला एक गोल आकाराची लोखंडाची, तिला म्हणते शेंबी. काय होती? शेंबी होती. या यादव कुळामधील लोकांनी त्या लाकडाच्या मुसळाचं बारीक असं चूर्ण केलं. ते चूर्ण घाई गडबडीने करण्यात आलं. आणि घाई गडबडीने चूर्ण केल्यानंतर जे ते लोखंडाची शेंबी होती, पहा देवाचे निजधाम, देवाच्या निजधामाची कथा. भगवान कृष्ण परमात्मा जग सोडून निजधामास गेले कसे? यादव कुळाचा विनाश कसा झाला? लाकडाच्या मुसळाचं बारीक चूर्ण केलं. आणि हे चूर्ण कुठे फेकायचं म्हणून अथांग पाण्याने भरलेला समुद्र, समुद्राच्या तीरावर आले. ते चूर्ण त्या पाण्यामध्ये फेकून दिलं. फक्त 5 मिनिट बसा, आता उठू नका कुणी. ते लाकडाच्या मुसळाचं बारीक चूर्ण कुठे फेकलं? समुद्रामध्ये फेकून दिलं. समुद्राच्या तीराने त्या मुसळाचे, लाकडाच्या मुसळाचे बारीक जे कण होते, चूर्णाचे कण, ते तीराने लागल्या गेले. आणि जे लोखंडाची शेंबी होती गोल आकाराची, तो एक लांब असा आणि दार लोखंडाचा तुकडा बनल्या गेला. तो आत पाण्यामध्ये गेला. समुद्राच्या तीराने लागलेले जे लाकडाच्या मुसळाचे बारीक 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 कण होते, त्या कणाचे तिथे लव्हाळे बांधल्या गेले. लय समजतील तुम्हाला?
लव्हाडे त्या कणाचे आहे ते. मग या यादवांना काय झाला, आनंद झाला. आता आपलं कुणीच काही करणार नाही, आपल्याला कशाची भीती नाही. म्हणून समुद्राच्या तीरावर निघत असलेली मदिरा, मदिरा म्हणजे दारू. खूप आनंद जेव्हा माणसाले होते त्यावेळेस काय पिते, दारू पिते. यांना आनंद झाला, आनंदाच्या भरामध्ये दारू पिले आणि दारू पिल्यानंतर एकमेकाशी बोलायला लागले. बोलता बोलता वाणी दूषित झाली, नियंत्रण सुटलं वाणीवरचं. दारू पिणार वाले माणसं कधी काय बोलतील हे काही सांगता येत नाही. वाणीवरचं नियंत्रण सुटलं आणि वाणी दूषित झाली. घनघोर भांडण व्हायला सुरुवात झाली. भांडण होता 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 यादव कुळामधील माणसं एकमेकाशी युद्ध करायला लागले. युद्ध होता 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 घनघोर युद्ध व्हायला सुरुवात झाली. एक एक यादव एक एक लव्हाडा उपडायचा, तर एका एका यादवाच्या हातामध्ये एक एक शस्त्र तयार व्हायचं. कुणाच्या हातामध्ये तलवार, कुणाच्या हातामध्ये भाला, कुणाच्या हातामध्ये फरशा. घनघोर युद्ध. आणि असं करता 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 त्या ठिकाणी या यादवाने एकमेकाचा वध केला. सर्व यादव कूड नष्ट झाला. फक्त भगवान कृष्ण परमात्मा त्यामध्ये एकटे जिवंत होते. पश्चाताप झाला देवाला. आता आपण द्वारका नगरीमध्ये राहायचं नाही. घनदाट घनघोर अरण्य आणि अशा अरण्यामध्ये देव गेले. एका झाडावर बसले, पायावर पाय ठेवून बेचैन अवस्था देवाची. जेव्हा त्या झाडावर बसले, पायावर पाय, देवाचा एक उजवा पाय खाली होता. देवाच्या पायाला म्हणजे तड पायाला पद्मचिन्ह होतं. ते पद्मचिन्ह असं की दुरून चमचम चमकायचं. शुकाचार्यजी राजा परीक्षितीला सांगते की राजन, ज्यावेळेस यादव कुळ संपलं आणि यादव कुळ संपल्यानंतर फक्त भगवंत जिवंत राहिले, देव. पण त्यानंतर या ठिकाणी जो लोखंडाचा अणिदार तुकडा आतमध्ये पाण्यात गेलेला, तो एका मच्छीने आपल्या पोटामध्ये गिळला. मच्छी पकडणारे कोण असते? मच्छी पकडणारे भोई दादा. एका भोई दादाने आपलं जाळ सागरामध्ये टाकलं. अथांग पाण्याने भरलेला समुद्र, समुद्रामध्ये जाळ टाकलं. अचानकपणे ज्या मच्छीने तो अणिदार लोखंडाचा तुकडा पाण्यामध्ये गिळलेला, तीच मच्छी या भोई दादाच्या जाळ्यामध्ये येऊन अडकलं. आपल्या टोपलीमध्ये ठेवलं, निघाले. पारधी दादाची आणि भोई दादाची भेट झाली. पारधी दादाने मच्छी विकत घेतली, घरी आणली. पत्नीला सांगितलं, अगं आपण शिकार करणारे लोक, या मच्छीची भाजी कर. पत्नीने मच्छी कापली आणि दार लोखंडाचा तुकडा मच्छीच्या पोटामधून बाहेर निघाला. अहो बघा, हे काय निघालं? काळजी करू नको. आपण शिकार करण्यासाठी रात्रंदिवस जंगलामध्ये भ्रमण करतो, फिरतो. आपला उदरनिर्वाह त्याच भरोश्यावर आहे. ज्यावेळेस मी शिकार करण्याला करायसाठी जाईल, त्यावेळेस जो तो लोखंडाचा अणिदार तुकडा आहे, तो मी माझ्या बाणाच्या टोकाला लावणार. बाणाच्या टोकाला पारधी दादाने तो लोखंडाचा तुकडा लावला. जेवण वगैरे केलं. सायंकाळची वेळ झाली आणि शिकार करण्यासाठी जंगलामध्ये निघाले. जंगलामध्ये जाता 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 पश्चाताप दग्ध कृष्ण परमात्मा एका झाडावर बसलेले. तळ पायावरच पद्मचिन्ह दुरून चमचम चमचम चमकायचं. अंधार पडायला आला आणि अशा अंधारामध्ये त्या झाडावर काहीतरी चमचम चमचम चमकणार
शिकार आपल्याला मिळाली अशा परिस्थितीमध्ये आपला बाण धनुष्य हातामध्ये घेतला, बाणाच्या टोकाला निधार तुकडा आणि त्याच दिशेने पारधी दादाने आपला बाण सोडला आणि तोच बाण भगवान कृष्ण परमात्म्याचा प्राणघातक ठरला। एका पारधी दादाच्या बाणाने जगाचा करता करविता अनंत कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा विश्वचालक जगद्गुरु परमात्मा कृष्ण निजधामास गेले। देवाचे निजधाम आपल्याला करता येत नाही, एवढा मोठा अधिकार नाही, पण या ठिकाणी या कथेनुसार भगवंताच्या निजधामाची कथा महत्वाची आहे। ज्यावेळेस भगवान शुकाचार्यजी राजा परीक्षितीला भगवंताच्या निजधामाची कथा सांगते, तर त्यावेळेस शुकाचार्यजीने आपले डोळे वगैरे मिटले आणि समाधी अवस्थेमध्ये गेले। समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर भगवान शुकाचार्यजीचा राजा परीक्षितीने सुंदर छान पूजन वगैरे केलं आणि पूजन केल्यानंतर जागृत अवस्थेमध्ये ज्यावेळेस शुकाचार्यजी येते, डोळ्याला धारा, अश्रू डोळ्यामध्ये पाणी आलेलं, कंठ दाटून आला। राजा परीक्षिती पाहत होते, गुरुदेवाला म्हणते, गुरुदेव माझंही मरण मला चांगलं करायचं आहे, आता मला या जगामध्ये जीवन जगायचं नाही, जीवन जगायचं नाही। कोण म्हणते? राजा परीक्षिती, माझंही मरण काय करायचं आहे गुरुदेव, मला चांगलं करायचं आहे। भगवान मुझे मरना दे, भगवान मुझे मरना दे, नहीं देख सकूं मैं जादे इस भारत की दैना को, भगवान मुझे मरना दे, भगवान मुझे मरना दे। भगवान मुझे मरना दे, मरना दे, मरना दे, भगवान मुझे मरना दे, मरना दे, मरना दे, नहीं देख सकूं मैं जादे, नहीं देख सकूं मैं जादे इस भारत की दैना को, या तो फिर दुख मिटा दे, भगवान मुझे मरना दे, मरना दे, मरना दे। भगवान मुझे मरना दे, भगवान मुझे मरना दे। 7 दिवस भगवान कृष्ण परमात्म्याची सुंदर अशी कथा, श्रीमद भागवत कथा ऐकली, आवाज वाढव। आणि या ठिकाणी राजा परीक्षिती गुरुदेवाला आपलं मरण मागायला लागले। गुरुदेव, शुकाचार्यजी म्हणते, ठीक आहे, 7 दिवस भगवंताची कथा ऐकलेली आहे, फक्त 2 मिनिट बसा। आणि या ठिकाणी राजा परीक्षितीचा अंत्य कसा झाला, तर राजा परीक्षितीने कथा वगैरे ऐकल्यानंतर, काचाचा महाल होता राजा परीक्षितीचा, आपल्या महालामध्ये गेले, राजसिंहासनावर बसले। शेवटच्या अवस्थेमध्ये माणसाची अवस्था
आणि माणसाचं मन कशामध्ये जाईल हे सांगता येत नाही. मन मरे माया मरे मर मर गये शरीर आशा तृष्णा कशुणा मरे कह गये दास कबीर. त्या परिसरामध्ये बोरं विकणारी बाई आली. बोरं घ्या बोरं घ्या बोरं घ्या. राजा परीक्षितीचं मन त्या बोरामध्ये गेलं आणि बोरामध्ये गेल्यानंतर सेवकाला पाठविलं. बोरं विकत आणले. एका प्लेट मध्ये बोरं खायला दिली. राजा परीक्षिती बोरं खायला लागले. बोरं खाता 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 सर्व बोरं संपले. एकच बोर राहिलं. राजा परीक्षितीने ते बोर फोडून पाहिलं तर त्या बोरामध्ये छोटीशी अडी होती. काय होती? छोटीशी अडी होती. त्या छोट्याशा अडीने विराट रूप धारण केलं आणि राजा परीक्षितीला दंश केला. राजा परीक्षितीचा अंत्य झाला. शृंगी ऋषीचा शाप होता. शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकल्या कारणामुळं काय शाप दिला शृंगी ऋषीने? ज्या कुण्या व्यक्तीने माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला आहे त्या व्यक्तीचा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होणार. राजा परीक्षितीला 7 दिवसामध्ये संतांचे शब्द 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 अनमोल आहे. सर्पदंशाने राजा परीक्षितीचा अंत्य झाला. पण कशा परिस्थितीमध्ये राजा परीक्षितीने आपलं मरण चांगलं केलं? भगवंताची कथा ऐकली. किती दिवस? 7 दिवस. आणि या श्रीमद भागवत कथेने आपलं मरण चांगलं केलं. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा आपलं मरण चांगलं करायचं आहे. त्यासाठी आपण 7 दिवस श्रीमद भागवत कथा ऐकली. कथा ऐकत असताना आज कथेचा 7वा दिवस. कथा जी केली तर ती कसं तुमच्यामुळं आमचा सर्व संगीत संच 7 दिवस कथा करत असताना एकटीच्याने काहीच होत नाही. सर्व समूह, सर्व टीम, सर्व संच या ठिकाणी सुंदर असं संगीत ज्यांनी दिलं असे उत्कृष्ट आमचे दादाश्री हरिभक्तपरायण सुनील दादा लोंढे ऑर्गनवादक गायक. मधात एक 3 दिवस दुसरे दादा आले होते काही कारणास्तव. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते आणि ऑर्गन वादक सुनील दादा यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. त्यानंतर उत्कृष्ट तबला वादक सुंदर असं तबल्याचा आनंद तुम्हाला ज्यांनी दिला असे आमचे भाचे हरिभक्तपरायण लखन दादा सोनवाणे. माणकी अंबा मूर्ती लहान पण कीर्ती महान अशा दोन्ही मूर्त्या एकत्रच आहे. एकामेकाचं पान नाही हालत एकामेकाशिवाय. तर त्यांच्या चरणावर नतमस्तक होतंय. त्यानंतर ॲक्टोपॅड वादक अक्षय दादा. थोडंसं थंड काम झालं 2-3 दिवसापासून. नाही तर लई चुलबुल 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 काम होतं. थोडं शांत झालं. टाइम बी टाइम रात्रीचं. तर असे ॲक्टोपॅड वादक अक्षय दादा. मुर्सीकर खूप दुरून आहे. जवळपासचे कलाकार नाही. लक्षात घ्या आर्टिस्ट जवळ नाहीत. 150-150 200-200. तू किती किलोमीटर आहे? 220. एवढ्या दूरवरून आपल्या गावामध्ये आले. थोडं जरा जोरात ताडी वाजवा. थंडीनं काम थंड झालं का? आणि अक्षय दादा मुर्सीकर त्यांचे गाव खूप दूर आहे. त्यांनी सुद्धा आपल्या गावामध्ये येऊन आपल्याला ॲक्टोपॅडची सुंदर असा आनंद दिला. त्यानंतर गायक. आता गायकही थोडे थंडीत झाले होते. त्यांचे काही बजेट बसलं नाही बरोबर. ते दोन्ही एकत्रच झाले होते.
दवाखान्यात जा, इथं जा, तिथं जा करून झालं काम, झालं का हो? हा, तर असे उत्कृष्ट गायक, आता त्यांच्याही कथा भरपूर झाल्या, त्यामुळे आवाज वगैरे बसला होता, माझाही आवाज बसला, आवाज सर्वांचेच बसले, कारण या रात्रीच्या कथेमुळे, सकाळच्या कथेमुळे खूप सारा त्रास होतो. तर त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतंय. कपिल दादा वर्धेकर, वर्धा येथून आलेले आहेत. त्यानंतर उत्कृष्ट ज्याने झाकी दाखविले, असे सर्व गावाचं प्रेम ज्यांच्यावर लई जण आहे त्यांच्या मागवा नाही, असे आमचे मोहन दादा हरिभक्त परायण मोहन महाराज लाठेकर. खूप सुंदर झाकी, उत्कृष्ट, आणि विशेष म्हणजे आपल्या वेळेवर हजर करतय, याला फार महत्व आहे. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होतंय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचविणारे साऊंड सिस्टीम वाले दादा, त्यांचंही नाव कपिलच आहे नाही. हा, कुठे गेला तो? तर असो, त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. साऊंड ऑपरेट केला असे आमचे सूरज दादा, त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. आणि ज्यांनी सर्व इकडे तिकडे आपल्याला दाखविलं, असं YouTube चॅनल ब्रह्मांड नायक, लय नाव सुंदर आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी श्री संत गजानन महाराज की, असे आमचे ब्रह्मांड नायक जवळपास नाही, जालन्यावरून आले. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होत आहे. हा, गणेश दादा सोनोने जालना. त्यानंतर आता कोण राहिलं? राहिलंय का? हो का? सर्वांची नजर आहे नाही. माय मिस्टर भरत महाराज, ज्यांच्या नावावरून आपल्या भारत देशाला नाव पडलं, असे आमचे लय प्रेम आहे आमचं का हो? आता लय लोक विचारते, काय विचारते, दोघही सोबत असता लव्ह मॅरेज होय का म्हणते. लव्ह मॅरेज गिव्ह मॅरेज नाही वय, अरेंज मॅरेजच वय. कुठं भेटलंय म्हणते, कथेत भेटलं का? नाही, कथे गीतेतही नाही भेटलं. लय विचार करते, एवढा दूरचा विचार आहे लोकांचा. याच गावात किती जणांनी विचारलं, असं कसं म्हणे एकसारखं काम आहे. म्हटलं तसंच आहे, राहू द्या, याच्यावर जास्त बोलायला परवडत नाही. हे भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि पतीचा साथ पत्नीला असेल तर जगामधली कोणतीच पत्नी मागे येत नाही. पण तिच्या मागे कुणाचा हात पाहिजे? पतीचा. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तशा नाही झाल्या, त्यांच्या मागे कोण होते? त्यांचे पती होते. म्हणून असे आमचे भरत महाराज जॉब सुद्धा करते याग्रो मध्ये. आणि आता इथं कसं आमचं ब्रह्मांड नायक चॅनल वगैरे होतं YouTube, त्या कारणामुळं कसं त्यांनी काही दिवसाच्या सुट्या वगैरे काढल्या. आणि महत्वाचा विषय म्हणजे सुदर्शन चक्र गाडीचं ड्रायव्हर आहे ना, हे फार महत्वाचं आहे. येथे कथेला पोचवा, तिथे कथेला पोचवा. काही काही माणसं बाईच्या मागं नाही राहत, तेवढंच काम आहे म्हणतंय. मी का त्या मागं फिरू? काय नको फिरू भावा माय माग. पण आमचे भरत महाराज खूप सुंदर आहे, छान आहे, विचार चांगले आहे, कधीच कुणावर रागावत नाही. हे फार महत्वाचं आहे. माझं तरी गणित नाही, मला नाही आवडत, माझं तरी कमी जास्त होईल, पण त्यांचं नाही. अशामुळे एक गरम आणि एक कसं पाहिजे, हा, एक शांत, आणि तेव्हाच आपला संसार चालतो. असे मिस्टर पतिदेव माय मालक त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. आणि त्यानंतर आपल्या गावातील सर्व यजमान मंडळी जेवढे काही आजपर्यंत कथेला या ठिकाणी उपस्थित होते, वेळेवर सर्वांनी पूजा अर्चना वगैरे केली, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. हा, आणि महत्वाचा विषय, तुम्ही कथेला आले का हो? तुम्ही जर नसते तर कुणाला कथा सांगितली असती. म्हणून तुमच्या सर्वांचे आभार मानते. आणि ज्यांनी ज्यांनी या गावामध्ये सुंदर छान जेवण दिलं, जेवलोच नसतं तर काय केलं असतं.
लई प्रकारच्या भाज्याच भाज्या होत्या, डाळ भाजी, वांग्याची, वांग तर साधूच्या वांगच आहे, ते नाही पिच्चा सोडत. हो हो. तर असे सर्व अन्नदाते, नाश्ता देणारे यांच्या चरणावर नतमस्तक होते. अन्नदाता सुखी भव. पण मला असं कळलंय की जे लोक दरवर्षी जेवण देतात, नाश्ते देतात, त्यांच्याचकडे आहे. आपण हे संकल्प करा, साधूला थोडं जेवण द्या. 5 पाहुणे आले तर जीवनी घालत का आपण आपल्या घरी? लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरणे को लिंता, डुबणे को अभिमान. एक एक अन्नदाते व्हा तयार. आपल्याही घरी साधू संतांचे पाय पडले पाहिजे, असं वाटत नाही का तुम्हाला? पुढच्या वर्षी काही लोकांनी यामधल्या तारखा कमी करा, दुसरे भरा, त्यामध्ये दुसरे भरा, काहीतरी करा. महिला मंडळ आपल्या घरी आपला येवई आला तर जावई आला तर कसं करता? बासुंदी करू. जावई काय आवडते तुम्हाला? भजी आवडते. हा, जावई आले कसं खाऊ घालता? मग 5 पाहुणे नाही. अरे जावई तरी गेला तरी विसरून जाईल, पण महाराज मंडळी यामध्ये पुण्य लाभते माणसाला. 2 हाताने जेवढं होते तेवढं करा. आणि त्यानंतर ज्यांचं आमच्या घरी काय आहे, राहण्याची व्यवस्था आहे, लय आहे. आम्ही दाणोफान इकडे तिकडे 4-5 ठिकाणी आहे आमचं मुक्काम. पहिलं ठिकाण आहे ब्रह्मांड नायक आमचे देठे काका. लई मस्त माणूस आहे, परिवारच चांगला आहे त्यांचा. असे लोक जगात कमी मिळते पाहायला. आम्ही खूप सारं फिरतो, पण मला एवढं असं वाटलं मगाशी, काल त्यांना त्या घरी जिथे जेवण होतं त्याच घरी जेवण होतं देठे काकाकडे. आता कसं आहे, काही लोक म्हणते त्यांचं गुणगान का करता? ज्याचं खावं त्याचं गावं, हा नियम आहे. ज्याचं खावं त्याचं गावं. लोक अस्ताव्यस्त पैसा भरपूर खर्च करतील. कालचंही जेवण त्यांच्याकडे होतं, आलो त्या दिवशी नाश्ता होता त्यांच्याकडे, त्यानंतर दुसऱ्याही दिवशी झाला, मला वाटतं तिसऱ्याही दिवशी झाला, आजही नाश्ता होता. 5 वाजता त्यांच्याकडच्या ताई झोपल्या असेल, नाश्ता कधी केला असेल याचा विचार करा थोडा. दुसरे करते म्हणून करू द्या, आपण हात गुंडाळून मागे उभे राहा असं नसतंय. करते तर करू द्या, करते तर करू द्या. अरे करणारा माणूस, जीव घालणारा माणूस, जेवण देणारा माणूस कधीच माग येत नाही. म्हणून एक वेळा त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. लोक तर जगामध्ये श्रीमंत भरपूर आहे, पण मनाने काय आहे, कंदूष आहे, चिकट असते घोपऱ्यासारखे. सर्व परिवारांचाच. त्यानंतर माझं राहणं ज्यांच्याकडे आहे ते सगळे माझ्या मागे आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. असे आमचे सुनील दादा, आणि त्यांचं नाव आहे भोलू दादा धवस. त्यांच्या सुद्धा चरणावर, त्यांच्या ताईच्या चरणावर नतमस्तक होते. त्यानंतर आमचे काकाश्री 10 जणांची टीम त्यांच्या घरी आहे. नाही, पण सर्वांच्या आनंदामध्ये आनंद मानून घेणारे. आज खूप मोठं दुःख, त्या दुःखामध्ये आम्हालाही थोडं वाईट वाटलंच नाही का? आज खूप मोठं होईना, व्हायला महत्व असतंय. कथाही झाली, आता तुमच्या जीवावर आलं त्याला काही उपाय नाही. तुमच्या जीवावर येऊन राहिलं लई आरोळ्या जांभोळ्या. आता दररोज पेंडॉल भरत असतंय. आज तुम्हाला साऱ्या गावाची थंडी लागली का? कसा असतं, शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा असतंय. म्हणून एवढी सारी मंडळी आपल्या गावामध्ये आली, हरिपाठ केला, सुंदर छान. त्यांच्यासाठी सर्वांनी टाळी वाजवा. टाळी वाजवण्यासाठी काही पैसे नाही पडत. पडते का? नाही पडत. आता सर्व तुमच्या गावाचे आभार मानते. आणि महत्वाचा विषय, जी तरुण युवा मंडळी आहे, गुरुदेव सेवा मंडळ, या मंडळाचे सर्व चालक, मालक, सहकार्य करणारे सुंदर उत्कृष्ट मुलं आहेत. हे सर्व आपल्याला आपल्या गावामध्ये जेवढा काही कार्यक्रम करते हा त्यांच्यामुळे होतोय. कुणामुळं? तरुण मुलामुळं. म्हणून त्यांचेही आभार मानते. आणि झालेली सेवा, जर कोणी राहिलं असेल, उद्याचं काल्याचं कीर्तन आहे नाही तर त्या ठिकाणी
त्यांचा आभार मानू. आता इथे झालेली सेवा कृष्णचरणी अर्पण करते आणि मी माझ्या सेवेला इथेच विराम देत आहे. आता महत्वाचा विषय एकच सांगते तुम्हाला. तुमची माझी ओळख परिचय काहीच नव्हता, पण या गावामध्ये आणणारे आपल्याला हरिभक्त परायण सुनील दादा, तुमचा माझा परिचय होता का? तुमची माझी ओळख होती का? नव्हती. पण त्यांनी खूप सारं सांगितलं की एक वेळा तरी तुम्ही ताईची कथा घ्या, एक वेळा तरी ताईची कथा घ्या. छान झाला, आनंद झाला, मन तृप्त झालं. तुम्हाला कसं वाटलं? कसं वाटलंय? होले होचला नाही? छान झालं. आता ज्याप्रमाणे झालं त्याप्रमाणे झालं. आणि विशेष म्हणजे आपल्यावर पावसाचा सुद्धा काय झाला? वर्षाव झाला. ज्या वेळेस यज्ञामध्ये पाऊस येतो त्यावेळेस यज्ञ सक्सेस होतो, तो यज्ञ सफल होतो. टाळी वाजवा. इंद्रदेवतेसाठी खूप मोठी कृपा आहे आपल्यावर. दरवर्षी असाच सप्ताह आपल्या गावामध्ये होत राहो ही भगवंताजवळ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, बाकी सर्व सकल देवी देवता यांच्या चरणावर मी माझं नमन करते आणि सेवेला विराम देते. हातवर आपलं सर्वांनी आपल्या डोक्यावर पदर घ्या. श्लोक म्हणायचा आहे. घ्या पदर घ्या. म्हणा, सर्वांनी म्हणा. नाम संकीर्तन यश, हात जोडा. सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमनस्तम, प्रणाम दुःख शमनस्तम, नमामि हरि परम, नमामि हरि परम. नाम संकीर्तन यश, नाम संकीर्तनं यश, सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणाम दुःख शमनस्तम, प्रणाम दुःख शमनस्तम, नमामि हरि परम, नमामि हरि परम, नमामि हरि परम. नमामि हरि परम. राधे कृष्ण गोविंद गोपाल की. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. बघा, आपल्या गावामध्ये जो आश्रम आहे, हॅलो, श्री संत जगन्नाथ बाबा असे हरिभक्त परायण, ज्यांचं एवढं सारं समाज प्रबोधन आहे पहा, ज्यांच्या नावावर आपलं गाव ओळखल्या जात आहे, असे हरिभक्ती परायण खेमराज महाराज, त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होत आहे. किती साऱ्या लोकांच्या दारू सोडताय आणि किती लोकांचे संसार वाचवताय. ते दररोज कथेला आले, आजही आले होते, पण आता एवढा सारा पाऊस वगैरे आला, काही आले नाही आले. दररोज जे आले त्यांचे आभार, आज नाही आले त्यांचे आभार. ठीक आहे, या राम राम घ्यावा आमुचा, राम राम घ्यावा आमु जातो आमुच्या गावा.
संग में तुम आते ही रहना, संग में तू आते ही रहना। माता पिता और माई बहना सत्संग में तुम आते ही रहना, यही आपसे कहना हमारा, यही आपसे कहना हमारा। रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा, मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा, मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा। रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, रही जिंदगी तो मिलेंगे दोबारा, मिलन साथ दिन का तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोड झाला, झाला शेवट हा गोड झाला। हो झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोड झाला, झाला शेवट हा गोड झाला। देवपुरा गेले कोरा, देवपुरा गेले कोरा, झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोरा, झाला शेवट हा गोड झाला, झाला शेवट हा गोड झाला, शेवट हा गोड झाला। तुकड्या मने गोळा केले, तुकड्या मने गोळा केले, तुकड्या मने गोड़ा केले, मिले सुर मेरा तुम्हारा,
सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। सुर की नदियाँ हर दिशा से बहते बादल मिले, बादलों का सूर लेके बरसे हल्के हल्के मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा। टुकड़ा 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 आम्ही मोक्षाचे पाहुरे, आम्ही मोक्षाचे पाहुरे, आमाजाने आमाजाने देवा तुकड़ा मरे तुकड़ा मरे तुकड़ा मैंने गोड़ पेला तुकड़ा मैंने गोड़ पेला गोड़ पेला देवा तुकड्या म्हणे तुकड्या
दोन ननमन खायो मोहे विठ्ठल मिलन दियास देवा 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 तुकड्या मने गोडा केला तुकड्या तुकड्या मने गोड केला तुकड्या मने गोड केला सेवा देवे स्वीकारेला सेवा देवे स्वीकारेला सेवे देवे स्वीकारेला झाला सेवतः झाला सेवतः पुरविले कोरा पुरविले कोरा झाला सेवतः झाला सेवतः झाला सेवतः गोपाल कृष्ण भगवान की जय, जगन्नाथ बाबा की जय, भागवत महापुराण की जय, नमः पार्वती पते राधे